आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आपल्या या भिवंडी तालुक्यातील आणि हे दलेपाडा गाव आणि या दलेपाडा गावातील हे घागस परिवार, या घागस परिवाराच्या मातोश्री कैलासवासी कमलाबाई गणपत घागस आईसाहेबांना 1/6/2024 रोजी देवाज्ञा झाली। त्यांचं वृद्धापकाळाने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्यांच्या निमित्तानं आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे। आईसाहेबांच्या पश्चात आमचे अरुण दादा असतील, तरुण दादा असतील, शरद दादा असतील, शारदाताई असतील, भाग्यश्री ताई असतील, त्याचप्रमाणे हा संपूर्ण घागस परिवार, आप्तेष्ट मित्र परिवार आणि ग्रामस्थ मंडळी। आपल्याला माहिती आहे गेली 10 वर्षापूर्वी या परिवाराचं, या मुलांचं पितृक्षेत्र हरपलं। कैलासवासी गणपत बाबा घागस यांचं निधन झालं, यांचा देहांत झाला आणि त्यानंतर आईसाहेबांना काही आजार निर्माण झाला। त्या आजारातून आईला बरं वाटावं म्हणून या परिवाराने सर्वतोपरी प्रयत्न केले। सगळ्या प्रकारचे औषधोपचार, दवाखाने, डॉक्टर उपचार, गेली 9 ते 10 वर्षापासून जवळजवळ आईला या ठिकाणी त्या आजारातून मुक्त व्हावं, बरं व्हावं, आईने आम्हाला आशीर्वाद द्यावा, आम्हाला मार्गदर्शन करावं, आम्हाला आईच्या आशीर्वादाची गरज आहे। आणि म्हणून या परिवाराने सर्वतोपरी प्रयत्न केले। कुठल्याही बाबतीमध्ये, कुठल्याही प्रकारे प्रयत्नामध्ये हे घागस परिवार, मुलं असतील, मुली असतील, सुना असतील, कुठल्याही प्रकारे कमी पडल्या नाहीत सेवेमध्ये। आणि आपण किती जरी ठरवलं की एखाद्या माणसाला उदंड आयुष्य लाभावं, आम्हाला दीर्घकाळ त्यांचा आशीर्वाद लाभावा, त्यांचं मार्गदर्शन लाभावं, असं किती जरी आपल्याला वाटलं तरी सुद्धा सगळ्याच गोष्टी आपल्या हातात नाहीत बरं का माऊली। आणि म्हणून तर आपण म्हणतो ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही, ईश्वर सत्तेपुढे इलाज नाही। भगवंताने सृष्टी निर्माण केली बरं का। ही सृष्टी निर्माण करत असताना अनेक प्रकारचे जीव, अनेक प्रकारच्या वनस्पती, अनेक प्रकारचे प्राणी पक्षी निर्माण केले। श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज अशा प्रकारे 4 खाणी निर्माण केल्या बरं का। 4 खाणी निर्माण केल्या, 4 खाणी भगवंताने निर्माण केल्या, श्वेदज, अंडज, जारज आणि उद्बीज। आपण जर पाहायला गेलं तर ह्या 4ही खाणीतून भगवंतानी 84 लक्ष जीवयोनी निर्माण केलेली आहे। मनुष्य देह जर वगळला तर 83,99,999 योनी बरं का माऊली। प्रत्येक जीव, प्रत्येक वनस्पती, प्रत्येक प्राणी पक्षी एकदा ते निर्माण झालं, जन्म झाला की ज्याप्रमाणे त्याला जे काही कर्म लावून दिलेलं आहे, जे काही कार्य लावून दिलेलं आहे, त्या पद्धतीने ते कार्य करत असते बरं का। कार्य करत असताना आपण जर आपला विचार केला माणसाचा, मनुष्य देहाचा, तर आमच्या आयुष्यामध्ये कर्म करत असताना काही गोष्टी आमच्या हातात आहेत तर काही गोष्टी आमच्या हातात नाहीत बरं का। कर्मण्यवाधिकार असते मा फलेषु कदाचन, कर्म करणं आमचं कर्तव्य आहे। भगवंत म्हणतात फळाची अपेक्षा करू नको। फळाची अपेक्षा करत असताना जर कर्म केलीत तर कर्म करत असताना सुद्धा त्या माणसाला फळच दिसतंय, कर्म दिसत नाहीत काय। आणि म्हणून आमच्या वाट्याला जी कर्म येतात ती कर्म आम्ही केली पाहिजेत, करत राहिलं पाहिजे। त्याला यश देणारा, त्याचं फळ देणारा भगवंत आम्हाला बरोबर जेव्हा पाहिजे तेव्हा, जसं पाहिजे तसं देत असतो।
आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करत असताना आमच्या मनाप्रमाणेच झालं पाहिजे असा विचार करत असतो. आम्ही जे नियोजन करतोय ना त्या नियोजनाप्रमाणेच झालं पाहिजे असं आम्ही विचार करतो. नाही झालं की नाराज होतो. काय आम्हाला जे पाहिजे ते जर नाही मिळालं, आम्हाला जे नियोजन आम्ही जे काही करतोय त्या नियोजनाप्रमाणे जर नाही झालं तर आम्ही नाराज होतो. भगवंत म्हणतात कर्म करत राहा. काय मिळावं, कधी मिळावं, कसं मिळावं याचा विचार आपण नाही करायचा. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा भगवंत देत असतात. म्हणजे नाराज व्हायची वेळ येणार नाही, नर्वस व्हायची वेळ येणार नाही, बरं का. आणि म्हणून काही गोष्टी आमच्या हातात आहेत तर काही गोष्टी देवाने देवाच्या हातात ठेवलेल्या आहेत, बरं का माऊली. तसं तर जन्म पण आमच्या हातात नाही आणि मृत्यू पण आमच्या हातात नाही. जन्मही आमच्या हातात नाही आणि मृत्यूही आमच्या हातात नाही. मधला आयुष्य जो आहे ना, मधला काळ जो आहे ना, किती असावा आमच्या हातात नाही, पण कसा असावा आमच्या हातात आहे. आयुष्य किती असावं ते आपल्या हातात नाही, कसं असावं ते आपल्या हातात आहे. सुंदर करण्याचा प्रयत्न करा, सुंदर जगण्याचा प्रयत्न करा, स्वतंत्र जगण्याचा प्रयत्न करा. जे आयुष्य भगवंताने दिलंय ना त्याचा आनंद घ्या, बरं का. ते ज्ञान प्राप्त करून घ्या. कशासाठी दिलेलं आहे, काय करायचंय, कुठे जायचंय, बरं का. आणि मग हे ज्ञान जर आम्ही प्राप्त करून घेतलं, बरं का माऊली, सोपं आहे ते ज्ञान प्राप्त करून घेणं, काही कठीण नाहीये. जसं आम्ही आमच्या घरामध्ये एखादं उपकरण आणतो आणि ते उपकरण कसं वापरायचं, कसं यूज करायचं ते आम्हाला माहिती नसते. आणि मग ते कशा प्रकारे वापरावं याचं एक मॅन्युअल गाईड त्याच्या बरोबर असतंय, माहिती पुस्तिका. त्या माहिती पुस्तिकामध्ये जर आम्ही बघून ते उपकरण वापरण्याचा प्रयत्न केला, त्याचा उपयोग करण्याचा प्रयत्न केला तर ते वापरण्यामध्ये आम्ही यशस्वी होत असतो, बरं का. मशीन आहे एक दोन प्रकारची, दोन चार प्रकारचे साऊंड आहेत, वायरी सगळ्या जोडलेल्या आहेत. ऑपरेटर नसताना तर मग आपल्याला याची किंमत कळली असती. बाबा खरं की खोटं आहे? एकच बटन आहे का त्याला? नाही ना. कोणत्या वेळेला कोणतं बटन कमी करायचं, वाढवायचं हे त्यांनाच माहिती, म्हणून त्यांना ऑपरेटर म्हटलं जातंय. सृष्टी निर्माण केलेली, सगळं पंचभूत निर्माण केली, पृथ्वी आप तेज वायू आकाश 84 लक्ष जीवयोनी निर्माण केली, 4 खाडी निर्माण केल्या, श्वेदज अंडज जलज आणि उद्भिज. ऑपरेटर एकच आहे, ऑपरेटर एक आहे. साले हे शरीर कोणाचे असतात, ते कोण बोलवी ते हरिविणा, देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुको नका. गाथा हे मॅन्युअल गाईड आहे, माहिती पुस्तिका आहे. ज्ञानेश्वरी, गीता, हरिपाठ, अमृतानुभव, चांगदेव 65 मॅन्युअल गाईड आहे, माहिती पुस्तिका आहे. आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल कशा प्रकारे करावी, आम्ही आमचं आयुष्य कशा प्रकारे जगावं, जरा वाचा हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपती. राजांना वाचावं आणि आम्ही आमच्या जीवनाची वाटचाल करावी. वैराग्याचे महामेरू असलेल्या जगद्गुरु तुकोबांना वाचावं आणि आमच्या जीवनाची वाटचाल करावी. जनाबाईला वाचावं, बहिणाबाईला वाचावं, कान्होपात्रीला वाचावं, मुक्ताईला वाचावं आणि आमच्या जीवनाची वाटचाल करावी. आमचं आयुष्य सुंदर झाल्याशिवाय राहणार नाही. यापैकी काही करतो का आपण? हा पहिला प्रश्न आहे. करत असू तर तुम्ही निवडलेला मार्ग योग्य आहे. जर करत नसाल, वाचत नसाल, संत संग नसेल, संतांच्या वाङ्मयाचा अभ्यास जर नसेल तर तुमचा मार्ग बदला आणि ह्या मार्गाने वाटचाल करा. आयुष्य सुंदर होते, बरं का. आज माणसाचं जगणं वागणं जर पाहिलं गेलं ना तर कधीतरी
प्राण्या पक्ष्यांकडे आणि त्यांचं जगणं वागणं बघितल्यानंतर पटकन माणसाच्या तोंडातल्या असा शब्द निघतो, अरे प्राणी परवडले पण माणूस नाही परवडला, पशु पक्षी परवडले माणूस नाही परवडला. खरंय की खोटं आहे? साधं उदाहरण देऊ, अगदी साधं. हा, तुम्ही एखाद्या झाडाला जर पाणी घातलं, खत घातलं, त्याचं संगोपन जर केलं ना, तर ते झाड तुम्हाला सावली देतंय, फळ देतंय, फुलं देतंय. काय माणसाचं जर संगोपन केलं तर ते तुम्हाला सांभाळीलच याची गॅरंटी नाही, आणि गॅरंटी नाही म्हणून आमच्या बाजूला वृद्धाश्रम आम्हाला पाहायला मिळतात. ज्यांना खत पाणी घातलं ना, ज्यांचं संगोपन केलं ना, ज्यांना पाणी घातलं ना, अर्थात ज्यांचं संगोपन केलं, ज्यांना सांभाळलं, कृतज्ञ झाले म्हणून आज आई वडील वृद्धाश्रमात पाहायला मिळतात. त्या झाडाचा तेवढा जरी आम्ही आदर्श घेतला ना, तेवढा जरी विचार आम्ही केला, तरी खऱ्या अर्थानं आमचं जगणं वागणं आम्हाला कळेल, कसं जगावं, कसं वागावं. आंब्याची सीझन आहे ना, आपल्या लहानपणी ह्या वेळेला घरी असतो का आपण? काय दादा, सुट्टी मिळाली नाही, एकदा शाळा सुट्टी झाली ना, सुट्टी मिळाली ना, करवंद, जांभळ, आंबे, खरी की कुठे आहे? आज ती झाडं आतुरतेने वाट पाहतात, कारण मुलं मोबाईल मध्ये गुंतल्यात. काय असो, झाडाकडून अजून काही शिकण्यासारखं आहे. दगड मारणाऱ्याला ही झाड फळ देत आहे. काय दगड मारणाऱ्याला ही झाड फळ देत आहे, त्याला आनंदी करतय, समाधानी करतय, त्याला फळ देऊन त्याची आशा अपेक्षा पूर्ण करतय. आम्ही काय करतोय बरं? आमचा तिरस्कार करणाऱ्यांचा आम्ही काय करतोय? आमचं मत्सर करणाऱ्यांचा आम्ही काय करतोय? आमची निंदा करणाऱ्यांचा आम्ही काय करतोय? तुकोबांचा आदर्श का घ्या माहितीये का? दगड मारणाऱ्यांना सुद्धा तुकोबांनी फळच दिलंय. माऊलींचा आदर्श आम्ही का घ्यावा माहितीये का? माऊलींना सुद्धा दगड मारणाऱ्यांना माऊलींनी फळच दिलंय, उद्धार केला ना त्यांचा. तुम्ही संतांकडे कुठल्याही दृष्टीने पहा, कुठल्याही दृष्टीने संत तुम्हाला हिताचंच मार्गदर्शन करणार, हिताचंच मार्गदर्शन करणार. ज्ञानेश्वरीची रचना झाली, अमृतानुभवाची रचना झाली, चांगलं 65 निर्मिती झाली, आणि हरिपाठाची रचना झाली. विश्वात्मक देवाकडे मागायची जेव्हा वेळ आली, त्यावेळेला माऊली विश्वात्मक देवाकडे मागतायत बरं का. किंबहुना तुमचे केले धर्म कीर्तन सिद्धीस नेले, आता माझी जे उरले पायीकपण. आणि मग पुढे मागतायत, आता विश्वात्मके देवे येणे वागेज्ञ तोषावे, तोषोणी मज द्यावे पसाय दान. ज्यांनी मत्सर केला, ज्यांनी तिरस्कार केला, ज्यांनी निंदा केली, ज्यांनी सहज स्वीकारलं नाही, त्रास दिला, त्यांच्यासाठी सुद्धा पसाय दानामध्ये पहिलं दान मागताना माऊलींनी म्हटलेलं आहे, जे खडांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्म रती वाढो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे. आमच्याकडे जे वाईट गुण आहेत ना, जे खळांची व्यंकटी सांडो, जे खळ आहेत ना, आपण बोलतो ना पक्का खल येत्या, त्या पोर म्हणजे साधा आहे का? पक्का खल का? लय खल माणूस आहे हा तो. खळांचा वाकडेपणा गेला पाहिजे, व्यंकटी जगण्या वागण्यातला वाकडेपणा गेला पाहिजे, वाकडेपणा गेला पाहिजे. एखाद्या नवीन कपड्यावर जर एखादा डाग पडला ना, तर आम्ही किती विचारग्रस्त होतो बरं. बाबा नवीन शर्ट आहे समजा, पहिलीच वेळ तुम्ही घातलेला आहे, आणि त्याच्यावर असा काही डाग पडला की तो
लवकर निघू शकत नाही किंवा निघूच शकत नाही. किती विचारग्रस्त होतो माणूस, किती टेन्शन मध्ये येतो बरं का. 17 वेळा त्याच्या तोंडामध्ये तोच शब्द, नवीन आहे ना, चांगला कपडा घेतला होता, चांगला माप दिला होता, चांगल्या टेलरकडे शिवून घेतला, घातल्याबरोबर असा बसला ना मस्त, डाग पडला हो. किती प्रयत्न केले काढायचा, निघत नाही. संत म्हणतात एक कपड्यावर, एक वस्त्रावर डाग पडला तर एवढा विचारग्रस्त झाला, चरित्राचं काय, चरित्राचं काय. आम्ही आमचे वस्त्र जेवढे काळजीपूर्वक सांभाळतो ना, डाग पडू नये म्हणून, त्यापेक्षा विशेष काळजीपूर्वक संतांनी आपलं चरित्र सांभाळलं, डाग पडू नये म्हणून. आणि म्हणून कोणत्याही प्रकारे चरित्रावर डाग नाही. आदर्शयुक्त चरित्र विचार करावं आणि त्याप्रमाणे आम्ही जगण्या वागण्याचा प्रयत्न करावा, असं चरित्र. आणि म्हणून आज तुकोबा, माऊली, ज्ञानोबा, शांती ब्रह्मनाथ महाराज सर्वच, आधी करून सर्वच संत आमच्या हृदयात आहेत, प्रतिमेच्या रूपाने आमच्या घरात आहेत, आणि वाङ्मयाच्या रूपाने, ज्ञानाच्या रूपाने, कर्माच्या विचाराच्या रूपाने आमच्या मनात, आमच्या अंतःकरणात आहेत बरं का. पशुपक्ष्यांकडे जर पाहायला गेलं तर कितीतरी एक आदर्शयुक्त अशी क्रिया पाहायला मिळते, कर्म पाहायला मिळते, कुठेतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी शिकण्यासारखं आहे. असं म्हटलेलं आहे, पशु पक्षी गुणवंत, गुणवंत म्हटलेलं आहे त्यांना बरं का. कावळ्याला किती डोळे असतात बरं? सांगायला 2, दिसायला 1 बरं का बाबू. सांगायला 2, पण त्याला पाहायला 1च, दिसायला 1च. एका डोळ्यात त्याला दिसत नाही माऊली, पण ज्या डोळ्यामध्ये दिसतंय ते चारही बाजूला असं चपचप चपचप फिरवत असते. ते इतर पक्ष्यांना सहज पकडू शकतो, कावळ्याला सहज पकडू शकत नाही. माणसाला 2-2 डोळे देऊन सुद्धा माणसाला सहज पकडलं जाते. त्याच्या पुढे सांगू, संतांच्या कृपेने 3रा डोळा प्राप्त झालेले सुद्धा पकडले जातात, जर शिकवणीची जाणीव ठेवली नाही तर. पकडणारी माणसं नाहीत काही. पूर्वी आम्हाला त्रास देणारे, अधर्म करणारे, अनितीने वागणारे व्यक्तिशः आम्हाला डोळ्याने दिसायचे. रावण, कंस आदी करून अनेक अशी दुष्ट विचाराची माणसं, हिरण्यकश्यपू, अनेक अनेक असतील, व्यक्तिशः होती, व्यक्तिरूपाने होती. आता तो रावण आम्हाला विचाराने स्पर्श करतोय मनाला, कर्माच्या रूपाने, विचाराच्या रूपाने कळत नाही, अदृश्य आहे, व्यक्ती नाही, व्यक्ती नाही. विचाराच्या रूपाने स्पर्श करतोय, कर्माच्या रूपाने स्पर्श करतोय, गुणाच्या रूपाने स्पर्श करतोय बरं का. म्हणून शस्त्राबरोबर शास्त्रही तेवढंच महत्वाचं आहे. शस्त्राबरोबर शास्त्रही तेवढंच महत्वाचं आहे. असं म्हणतात, आयुष्यातल्या सगळ्याच लढाया तलवारीच्या पातीने लढायच्या नसतात, काही बुद्धीच्या बळावरही लढायच्या असतात. आदर्श घ्या हिंदवी स्वराज्य संस्थापक राजे शिवछत्रपतींचा. बुद्धीच्या बळावर अधिक लढाया लढले महाराज, आणि बुद्धीच्या बळावर लढाया लढले म्हणून काही लढाया तलवारीच्या पातीवर सुद्धा जिंकता आल्या. आम्हाला सुद्धा बुद्धीच्या बळावर जर लढायचं असेल तर शास्त्र महत्वाचं आहे, शास्त्र महत्वाचं आहे बरं का मौली. काम आतमध्ये आहे, क्रोध आतमध्ये आहे, लोभ आतमध्ये आहे, दृष्टीने दिसतात का?
जी वासना आमच्या अंतःकरणामध्ये जो विषय निर्माण करतोय, तो विषय कुठल्या प्रकारचा चष्मा घातला तर दिसेल बरं? कुठल्या प्रकारचं भिंग लावलं तर तो दिसेल? एक्सरे मध्ये काम दिसतो का? क्रोध दिसतो का? लोभ दिसतो का? सोनोग्राफी मध्ये, MRI मध्ये, सिटी स्कॅन मध्ये, कुठल्या मशीन मध्ये विषय दिसतात बरं? जे कुठल्याही मशीन मध्ये दिसत नाहीत ना, ते प्रवचन श्रवण करत असताना दिसतात, ते कीर्तन श्रवण करत असताना दिसतात, ते संतांचे वाङ्मयाचा अभ्यास करत असताना दिसतात. म्हणून आम्हाला अभ्यास करणं गरजेचं आहे. तुकोबा म्हणतायत, असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. अभ्यास पाहिजे, विचार केला पाहिजे. बरं का, आज माणूस माणसाचा मत्सर करतोय. पशुपक्षी गुणवंत का? माणूस माणसाची जेवढी आतुरतेने वाट पाहत नाही ना, श्राद्ध कर्माला तेवढी आतुरतेने वाट कावळ्याची पाहत असतो. कारण जोपर्यंत शिवत नाही तोपर्यंत आम्हाला जेवायला मिळत नाही. काय श्राद्धाच्या वेळेला कावल्याची वाट आतुरतेने पाहतोय ना माणूस? ते पात्र काढलं, ते नैवेद्य काढलं ना, की त्याला असं वाटतं एकदाचा कधी येतो आणि कधी शिवून जातोय. वाट पाहावी लागते, कारण इतर दिवशी जर आला तर आम्ही त्याला दगडाने हाकलत असतो, म्हणून त्या दिवशी वाट पाहावी लागते. माणूस स्वार्थी आहे ना? स्वार्थी आहे की नाही? किती स्वार्थी आहे? मेलेल्या माणसाचे कपडे पण घरात ठेवत नाही. गादी बिछाना, काही तर त्यांची बाज खाट असेल ती पण बाजूला करून देतात. मेलेल्या माणसाचं काय काय असेल ना, वस्त्र कपडे वगैरे वाहून देतात, विसर्जन करतात, जाळून टाकतात. जे काही असेल ते त्यांच्या त्यांच्या विचाराप्रमाणे, त्यांच्या त्यांच्या बुद्धीप्रमाणे. कारण असं म्हणतात, मेलेल्या माणसाचं काहीच ठेवायचं नसतंय. मग जमीन जागेचं काय, पैशा अडक्याचं काय, प्रॉपर्टीचं काय, संपत्तीचं काय, घराचं काय, ते चालतंय? ते चालतंय? सोन्याचं काय बरं? आईचे कपडे घरात नको, कानातले काढले त्याचं काय? आईचा बिछाना पण घरात नको, गंठण काढले, पुतळ्यांचे माळ काढले, गाठी काढली, तिचं काय? किती स्वार्थी आहे ना माणूस, किती स्वार्थी आहे. एखाद्याच्या मैतावर गेला ना अंतिम संस्कारासाठी, अंतिम दर्शनासाठी, तर घरी आल्यानंतर आंघोळ केल्याशिवाय कुठल्याही वस्तूला स्पर्श करत नाही. कपडे बाहेरच्या बाहेर, शर्ट पॅन्ट काढून टाकतो तो, नाही, अंगावर पाणी घेतोय, आंघोळ करतोय, सुचिरभूत होतोय, वरून आतून होतोय की नाही ते त्याचं त्यांनी बघा आता कसं काय नाही का. आणि बोलतो सुद्धा, मैतावरून आलोय ना, कशाला? मुलगा जर पळत आला ना, लहान मुलं, हात नको लावू, मला स्पर्श नको करू, का? मैतावर गेलो होतो. पण एकदा कपडे बदलले की लगेच पडघ्याला जातो, अर्धा किलो, पाव किलो प्राणी नाही तर पक्षी घेऊन येतो मेलेला. इकडे मेलेल्या माणसाला जर स्पर्श केला तर बाटला जातो, आणि तिकडे प्राणी पक्षी अख्खाच्या अख्खा घेऊन येतो. काहीच होत नाही त्याला, ना बाटत, काहीच नाही त्याला. त्याच्या मागे शास्त्र आहे, विज्ञानही आहे. मेलेल्या माणसाचे कपडे घरात ठेवू नये, मेलेल्या माणसाचे बिछाना घरात ठेवू नये, बर का. कारण जो माणूस गेलेला आहे तो कुठल्या आजाराने गेलेला आहे हे माहिती नाही, त्या आजाराचा संसर्ग होऊ नये म्हणून जर तुम्ही एखाद्याच्या अंतिम संस्कारासाठी गेले असाल तर घरी आल्यानंतर अंघोळ केल्याशिवाय कशालाही हात लावू नका. हे विज्ञान आहे, तिथं वेगळा डोका लावू नका. माणसाबद्दल जसा विचार करताय ना, तसं तुम्हाला माहिती आहे का, जो प्राणी पक्षी तुम्ही घरी आणलेला आहे त्याचे तुकडे तुकडे करून त्याला कुठला आजार होता माहितीये तुम्हाला? कसा तयार झाला माहितीये तुम्हाला?
काय खायला घालून तो मोठा झाला तुम्हाला माहिती आहे बर का? काय चाललंय माहितीये का? जे आमच्या हिताचं आहे ना, जे आमच्या खऱ्या अर्थानं आरोग्यासाठी चांगलं आहे, तिकडे आम्ही लवकर आकर्षित होत नाही. सवय माणसाची काय माहितीये का? बाहेर जर कुठे फिरायला गेला ना, तर भूक लागल्यानंतर ज्या हॉटेलला जातोय ना, त्या हॉटेलला गेल्यानंतर पहिले विचारतोय घरचं जेवण मिळेल का? हॉटेलला गेल्यानंतर काय विचारतो? घरच्या सारखं जेवण मिळेल का? घरचं जेवण मिळेल का? बरं का? आणि कधीतरी घरी भाजी आणून दिली ना त्याने, काही पनीर वगैरे, काही अजून मशरूम वगैरे असं काही जर आणून दिलं ना, तर बाईच्या हातात देताना सांगतो हॉटेल सारखी बनव बरं का. घरी भेद कळतो ना. बऱ्याच ठिकाणी आम्हाला येता जाता अशा पाट्या पाहायला मिळायच्या. आमच्याकडे चुलीवरचं जेवण मिळेल. गॅस बंद झाल्यापासून पाट्या पण गेल्या. बंद म्हणजे कमी प्रमाणात मिळते ना, बरं का. मग ते हॉटेलमध्ये त्यांचे ते कमी झाल्यामुळे किंवा बंद झाल्यामुळे मग लोक विचारतात का तुमच्याकडे तर चुलीवरचं मिळायचं, मग आता तुम्हाला काय फरक पडायला पाहिजे? बाटली कमी मिळायला लागली म्हणून तुम्हाला काय फरक पडायला लागले पाहिजे? बरं का. पितळ उघडं पडलं त्यांचं. त्यांचा बोर्ड काढून ठेवावा लागला. खोटं जास्त दिवस चालत नाही, चालत नाही. कधीतरी तुकाराम एखादा येतोच. काय त्या तुकारामाला कर्मातली भेसळ नाही सहन झाली, आणि आताच्या तुकारामाला अन्नातली आणि औषधातली भेसळ सहन होत नाही, म्हणून चांगल्या चांगल्या हॉटेलमध्ये पनीर मिळत नाही. आज बंद झालं बाबा. हॉटेलमध्ये काय, गाव खेड्यातल्या डेऱ्यांमध्ये सुद्धा पनीर मिळत नाही. ज्याच्याकडे आज पनीर मिळत नाही ना, समजाचा आतापर्यंत आपण विष खाल्लंय त्याच्याकडून. त्यावेळेच्या तुकोबांना जी समाज अज्ञानामध्ये झालेला, अज्ञानामध्ये गुरपडलेला आहे, अंधश्रद्धेमध्ये गुरपडलेला आहे, भ्रमामध्ये आहे, त्या भ्रमातून, त्या अज्ञानातून, त्या अंधश्रद्धेतून मुक्त करण्यासाठी त्यावेळेला जगद्गुरु तुकोबांनी कार्य केलं. अज्ञानाने, अंधश्रद्धेने, भ्रमाने उद्ध्वस्त होणारा समाज, मनुष्य देह, त्या ठिकाणी तुकोबांनी जनजागृतीचं कार्य केलं. आणि आताचा एकच अधिकारी तुकाराम. माणूस अन्नातून जे विष खातोय, औषधातून जे विष खातोय, वेगवेगळ्या गोष्टीने जे, आता काल मी बघितलं एका पेपरला, 350 किलो खवा एकाच ठिकाणी फेकून दिलेला. 350 किलो अशा पिशव्याच्या पिशव्या पडल्या होत्या खव्याच्या. म्हणजे आतापर्यंत माणसं काय खात होती? आम्ही सुद्धा तयारी ठेवली पाहिजे. एक दिवस नाही पनीर मिळालं चालेल, चटणी, भाकरी, मीठ असेल, मसाला असेल आणि तेल असेल, तेच मिक्स करून आम्ही भाकरी खाऊ, त्याच्याशीच कालवून जेवू. पण स्वाभिमान एक गोष्टीचा असेल की जे खाऊ ते शुद्ध असेल, त्याच्यामध्ये भेसळ नसेल. विष खाण्यापेक्षा चांगलं खाऊ ना. काय बरं का. फ्लावर जर आपल्या घरामध्ये शिजत असेल, कोबी चण्याची डाळ जर आपल्या घरामध्ये शिजत असेल, वांगा बटाटा जर आपल्या घरामध्ये शिजत असेल, तर तिथे कोणीही चुलीजवळ डोकावायला येत नाही. येतंय? झाली का भाजी म्हणून विचारताय? माय माऊली तुम्हाला प्रश्न आहे, विचारताय? हो द्या आरामात. काय वांगा बटाटा आहे, कोबी चण्याची डाळ आहे, फ्लावर मटार आहे, जे काय असेल ते. वेगळं काही जर असलं ना, तर त्याला 17 वेळा चुलीजवळ जातात. एवढी घाई होते का तो बाईला सांगतो जरा गॅस फास्ट कर ना, गॅस फास्ट कर ना, शेगडी जरा फास्ट कर बरं का.
तुमच्या चुलीवर जर दूध उकळत असेल ना, ते उकळतय ना, शेजाऱ्यांना काय घरातल्यांना पण माहिती होत नाही.